Hello, check 1 2 check. Hello. Hello. बेस कमी करा तुम्हाला बाकी ओके दयेचा सागर तू दयेचा सागर तू
कृपेची आस अरे तुझ्याच मुळे या देहात श्वास दयेचा सागर तू कृपेची आस आहे तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे मग विनंती ही विनंती माझी तुला ही खास आहे विनंती माझी तुला ही खास आहे कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे मॉनिटर ऐका ना मॉनिटरला यांना कमी ठेवा यांचा आवाज माझ्यापेक्षा जास्त होतोय मॉनिटरला यांना आउटला ठेवा जास्त मॉनिटरला माझा आवाज द्या थोडासा आणि यांना कमी करा आणि आउटला द्या यांचा आवाज सगळ्यांचा ओके शाप कमी करू नका यांचा पण याला वाढवा बँजोला स्वामी त्या गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या पाथरट गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता ही जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा यांच्या पवित्र विचारांना आणि स्मृतीला त्रिवार अभिवादन करू भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साठव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा साम प्रासादिक नाच मंडळ आटिवले बेंद्रेवाडी यांच्या वतीने माझ्या माय बापांना पुन्हा एक वार या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मित्रांनो आपल्याला सर्वांना कल्पना आहे मगाशी धाडवी दादांनी शाहिराने सुद्धा सांगितलं आमचा सत्कार करताना ओळख करून दिली 2022 साली याच व्यासपीठावर याच रंगमंचावर या ठिकाणी मी कार्यक्रम केला मला संधी मिळाली गेल्या वर्षी सन्माननीय याच गावातील कोकण कलारत्न
आणि कोकण भूषण शाहीर आपले दत्ताजी गराडे यांचं निधन झालं आणि त्यामुळे गेल्या वर्षी कोणताही कार्यक्रम होऊ शकला नाही आणि यंदा 2024 साली पुन्हा एकदा या पाथरट वासियांनी, या पाथरटच्या गावकऱ्यांनी, या गावच्या तरुण युवकांनी, या गावच्या महिला मंडळांनी, या गावचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय खजिनदार सरपंच सर्वांना, शाहिरी मानाचा मुजरा या गावचे सरपंच, या गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्वांना बाळ गोपाळांना मानाचा मुजरा करतो. पुन्हा एक वार ही मला सेवेची संधी त्यांनी दिलेली आहे. याही संधीचं मित्रांनो सोनच करण्याचा माझा प्रयत्न असेल. फक्त तुमची सर्वांची साथ असावी. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो अनेक बरीचशी मोठी मोठी नावं आहेत. याच तुमच्या गावातील दिवंगत शाहीर ज्यांनी या कोकणच्या या लोकक्रीडेमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. सन्माननीय लोकशाहीर दत्ताजीबुवा गराटे, कैलासवासी दत्ताजीबुवा गराटे यांनाही मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रतिस्पर्धी कसा असावा तर शाहीर विकास लांबोरेंसारखा असावा. शाहीर विकासजी लांबोरे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांनाही मानाचा मुजरा. सन्माननीय शाहीर या तुमच्या गावचे चॉकलेट बॉय असतील किंवा तुमच्या गावचे हिरो असतील म्हणा, सुशांतजी गराटे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांच्यापेक्षा त्यांच्या जवळचा एक माणूस आहे संकेत गराटे. या कार्यक्रम निश्चितपणे माझ्यापर्यंत पहिलाही कार्यक्रम आणि आजचाही कार्यक्रम पोहोचवण्याचे काम ते करतात. संकेतजी गराटे यांनाही मानाचा मुजरा. राजूदा खेडेकर 3 तारखेचे आयोजक गाव हिवरेमेढे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. राजूदा खेडेकर यांनाही मानाचा मुजरा. स्वप्नीलचे मयेकर आलेले आहेत. स्वप्नीलदा तुम्हालाही मानाचा मुजरा. राजेदादा पड्यार आलेले आहेत फणसवळे गावातून, त्यांनाही मानाचा मुजरा. गणेशजी सुर्वे आलेले आहेत. सूर्यकांत सुवारे बुवा आलेले आहेत या ठिकाणी, त्यांनाही मानाचा मुजरा. माझे वाद्यवृंद, माझे ढोलकीपट्टू आशिषजी पेडमकर तुम्ही पाहिलेले आहेत बरेच वर्ष. मी मुद्दामून नावं टाळत असतो कारण वेळेचं बंधन आहे. 12:30 वाजून गेले आहे की नाही, अजून लग्न लागायची बाकी आहे ना. म्हणून बँजो मास्टर स्वराज मोहिते कीबोर्डला आहेत, गेले अनेक वर्ष साथ करतात. गेल्या वर्षी नव्हते तरी पण यंदा म्हणत नाही, गेले बरेच वर्ष साथ करतात. मला सागर गायकवाड कीबोर्ड मास्टर आणि ऑक्टोबरला गेल्या वर्षी तुम्ही 2 वर्षापूर्वी पाहिलेला आहे रुपेश शेला. या सर्वांच्या साथीने आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणायचं आहे का आता बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली असतील. शक्तीवाल्या असू द्या, पुरेवाल्या असू द्या, या गर्दीमध्ये बसलेले आहेत मला कल्पना आहे. आणि त्या सर्वांना, माझ्या माय बापांना सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा. कोणाचं नाव घेतलं असेल नसेल राग म्हणू नका. जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं मी निश्चितपणे घेईन, याच्यात शंका नसावी. कुणीही राग मानू नये. 12:30 वाजून गेले. मला वेळेचं बंधन थोडंसं पाळावं लागतं. आपण सगळ्यांनी पाळायला पाहिजे ते, कारण सकाळी गाडी पण पकडायची आहे आपल्याला. आणि त्यामुळे जास्त वेळ न घेता आजचा दिवस, आजचं वातावरण, आजचा दिवस ज्यासाठी सर्वांच्या सुपरिचित आहे. आज पंढरपुरामध्ये महाविष्णूचं आणि वृंदेचं तुळशीचं लग्न लागलं. तुम्ही सुद्धा लावतात. मी गेल्यावर 2022 साली प्रथा पाहिलेली आहे आणि बऱ्याचशा गावामध्ये, आमच्या कैलासच्या गावामध्ये सुद्धा अशीच प्रथा आहे ना. आजच लग्न लावतात तुमची. काही ठिकाणी आहे प्रथा, काही गावांमध्ये आज लग्न लागतात. पण पंढरपुरातली लग्न लागल्याशिवाय, लग्न लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लग्न तुळशींची काय असते ती आम्ही लावतो, अशी प्रथा आहे. काही गावामध्ये वेगळी असते ती. का आता देश तसा वेश, बरोबर. तर आता प्रथा आहे, परंपरा आहे. प्रथेप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र एकनाथजी डिके बुवा यांनाही मानाचा मुजरा करतो. आज माझ्या जोडीला आहे. लेखी विषय माझा त्यांच्याकडे आहे, त्यांचाही माझ्याकडे आलेला आहे का नाही. म्हणून वेळेचं बंधन आहे, त्यामुळे त्यांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाची सुरुवात करतो. आजचा दिवस आहे, आजचं वातावरण आहे. सगळे लोक वाचक आहेत, ज्ञानी आहेत, बुद्धिमान आहेत, ग्रंथाची उपासक आहेत, ग्रंथ वाचणारे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. स्तवन काय गातोय, येडी वाकडी आपली, येडी बुद्धी आपली, वेडी वाकडी काय गातोय ते ऐकतो. ब्राह्मण कन्येशी करुणी
लग्नाचा भरवला थाट. काय लाइटिंग लागले, काय मंडप सजलाय, काय पात्रट गाव सजलाय. काय काय आज लग्न आहे, लग्न आहे. नवरे आणले, हा नवरे आणले, व नवरा घेऊन यायचा, नवरा घेऊन यायचा. बघा काय म्हणतो, लग्नाचा भरवला थाट. मंडळी जमली घनदाट. लग्नाला लोक सुद्धा भरपूर आले. लग्नाचा अहो भरवला थाट. मंडळी जमली घनदाट. माझ घेऊन आलोय नवरीला, आमची तुळशी तुमचा शाळेग्राम घेऊन आलोय नवरीला. विठुरायाच्या वाळी शोभतो सुगंधी चंदन टिळा. आणि इको कमी करा थोडासा, इको मागचा पण कमी करा. चालिंधाराची राणी ती वृंदा, चालिंधाराची राणी ती वृंदा, तीच आवडली तुला वृंदा. इको कमी करा. चालिंधाराची चालिंधाराची राणी ती वृंदा, तीच आवडली तुला मुकुंदा. आवडली तुला मुकुंदा, आवडली तुला मुकुंदा.
सतपतिवृत्ता होती म्हणून म्हणतोय चालिताराची राणी ती वृंदा हीच आवडली तुला मुकुंदा सावून धरला सतीचा तू खांदा सावून धरला सतीचा तू खांदा दरवर्षी येतो मुहूर्त तुळशी मातेचं लग्न लावलं तर माझी आदिमाया श्रेष्ठ करतोय बुवा ऐका चालिताराची राणी ती वृंदा हीच आवडली तुला मुकुंदा हीच आवडली तुला मुकुंदा हीच आवडली तुला मुकुंदा सावून धरला तिचा तू खांदा सावून धरला तिचा तू खांदा दरवर्षी येतो मुहूर्त यातला कळली नाही कधीच कोणाला कळली नाही कधीच कोणाला विश्वविधात्याची लीला विश्वविधात्याची लीला 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 विठुरायाच्या वाडी शोभतो सुगंधी चंदनल्या विठ्ठलाच्या वाडी शोभतो सुगंध चंदनल्या सगळ्यांनी प्रयत्न केले मग शेवटीला सर्वजण विष्णू देवाकडे गेले माझ्या पांडुरंगाकडे गेले आणि हा जालिंदर मरणार नाही का मरणार नाही कारण त्याची बायको त्याची पत्नी सतपतिव्रता आहे वृंदा तिचं सत्वहरण करावं लागेल म्हणून जालिंदराचं रूप घेतलं श्री महाविष्णूने माझ्या पांडुरंगाने आणि तिचं सत्वहरण केलं ऐका कशी कथा आहे पतिव्रता नारी झाली थोर दिसायाचा नुती चंद्राची खोल दिसायाचा नुती रणरागीने तलवारीची धार रणरागीने तलवारीची धार काही केला कधी व्यभिचार कधीच व्यभिचार केला नाही तिने विष्णूच्या स्पर्शाने तिचं पातिव्रत्य भंग झालं आणि म्हणून मित्रांनो ते तुळशीचे जे रोप मित्रांनो आपण आपल्या दारामध्ये लावतो त्याचं कारण ती वृंदा आहे माझी वृंदा जिचं लग्न महाविष्णूशी लागलं असतं ती माझी वृंदा आहे औषधी रोपट आहे कुठल्याही मुख दुर्गंधी कुठल्याही रोगावर औषधी तुळशीचं रोपट आहे ते माझं ती माझी वृंदा माझी आदिमाईची बाजू आहे कशी माणसं आहे का पतिव्रता नारी झाली थोर दिसायाचा नुती चंद्राची खोल दिसायाचा नुती रणरागीन तलवारीची धार रणरागीन तलवारीची धार नाही केला कधी व्यभिचार
नवरीला विठुरायाच्या भाळी शोभतो सुगंधी चंदन टिळा विठ्ठलाच्या भाळी शोभतो सुगंधी चंदन टिळा लग्नाचा भरवला थाट मंडळी जमली घन नाट हो घेऊन आलोय नवरीला लग्न लावायसाठी मामा गौरीला घेऊन येतो बरोबर माझी वृंद आहे मी घेऊन आलाय लग्न थोड्या वेळात लागणार आहे आणि नवरा आणायचा आहे आणि म्हणून लग्नाच्या दिवशी नवऱ्याला सुद्धा हळदीनं माखनं टिळा लावला जातो सुगंधी टिळा जसा माझ्या विठुरायाला लावलेला आहे असा सुगंधी टिळा नवरदेवाला सुद्धा लावला जातो म्हणून तर त्याने कथा आहे पुराणी आताच्या पोरांना कळायची नाही लगेच डोक्यात नाही यायची पण ज्ञानी मंडळी माझी टोपीवाली बसली आहेत ना त्यांच्या डोक्यात निश्चितपणे जाईल की सचिन बुवा काय बोलतोय सचिन बुवा हा आणि म्हणून विठ्ठलाच्या बाजूला लक्ष्मी बसलेले आहे म्हणून मुद्दा मला गायचा नव्हता विषय तरी सुद्धा आज दिवस आहे आजचा दिवस आहे म्हणून गायला आणि स्तवन तुमच्या रेडिओकडे चरणासमोर ठेवलेला आहे म्हणायचं आहे का विठुरायाच्या भाळी शोभतो सुगंधी चंदनी टिळा श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गुरुवर्य गुणाजी रामाजी विष्णू परशुराम साम प्रासादिक नाच मंडळ खातेवडी बेंद्रेवाडीचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा लोकशाही दत्ताजी गराटे यांच्या स्मरणार्थ श्री शाही श्रद्धा नृत्य कला पाथरड यांच्या वतीने 200 रुपयांचं वाहन पारितोषिक आले आहे श्याम सीताप YouTube चॅनल आणि अचानक मित्र मंडळ बेळवण भाईजेवाडी 200 रुपयांचं भारदार पारितोषिक आलेलं आहे फरमाईश आहे आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी ओके होईल गवळींची आली होईल माझे परममित्र आणि कट्टर प्रतिस्पर्धी शाहीर विकास बुवा लांबोरे यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयांचं भारदार पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे शक्ती नारायण सोरखादे 4646 दावडी एक्सप्रेस वजीर आणि शंकर ग्रुप दावडी डोंबिवली बिंजोडचा बादशाह वजीर शंकर आणि तेजा भारत आणि गरुडा खंबीर 7 अनिकेत मुन्ना बाळा राज आणि विशाल आणि अभिषेक 251 रुपयांचं पारितोषिक आहे गाणं घेणार बैलगाडा शर्यत आपल्याकडे पण या पण पट्ट्यामध्ये मला निश्चितपणे नाकारीची स्पर्धा होते आमच्या
रुपेश शेलारांचा सुद्धा बैल असतो गावठीमध्ये. गावठी पण भारी आहे आणि बिंजोडचे बादशाह पण इकडे आलेले आहेत. गाणं निश्चितपणे होईल. गण काय म्हणायचं आहे का, वेळेचं बंधन आहे बघा. 1 वाजत चाललंय आहे ना, 12:30ला 11:30 जवळजवळ 12:30ला वारी सुरुवात केली. मी वेळेत संपवतोय, काळजी नसावी. काय म्हणायचंय म्हणून जास्त वेळ आहे. तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, लवत नाही पाहताना ही डोळ्याची पापणी. तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, लवत नाही पाहताना ही डोळ्याची पापणी. अरे गुणवर्णिताना कमी पडते लेखणी, कारण मंगलमूर्ती गणेशाची 30 कोटी देवात देखणी. नवीन आहे, ताजा आहे. बुवानी म्हणजे लांजेच्याच बुवांच्याच गावातल्या एका बुवानी मला चाल दिली होती परवा. म्हटलं ते मला द्या 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 कटिंग द्या कटिंग द्या कटिंग द्या किंवा चाल द्या असं मला ते म्हणत होते. म्हटलं चला बसून टाकू आज नवीन, कारण परवाची बारी सगळी युट्यूबला हे सगळं काबेर लावून बसले, त्यांनी टाकलेलीच आहे आम्ही जायच्या अगोदर. तर म्हटलं नवीन द्यावे. आजची स्तवन नवीन आहे, स्तवन नवीन आहे. गण आहे का काय म्हणायचं. झुम झुम छनन वाजती पैंजण, झुम झुम छनन वाजती पैंजण, नाचत ये रंगणात. अरे गौरीच्या तू गौरी नंदना, झुम झुम छनन वाजती पैंजण, नाचत ये रंगणात. गौरीच्या तू गौरी नंदना, वंदना वंदना तुलाही माझी वंदना. धावना पावना गणेशा सभारंगना. वाजती पैंजण नाचत ये रंगणात.
प्रतिपाळ तू केवलडी वाळ तू भक्त प्रतिपाळ तू केवलडी वाळ तू द्यावा मला नाचत यावे दर्शन द्यावे तोडून भाव बंधना गौरीच्या तू गौरी वंदना 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 तुलाही माझी वंदना 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 तुलाही माझी वंदना पावना पावना गणेशा सभारंगना तुमच्या वाजती पैठण नाचती रंगनाथ गौरीचा तू गौरी विश्वाच्या मालका सृष्टीच्या मालका आधार तुझा देवराया आधार तुझा जगताच्या चालका उमाच्या बालका जगताच्या चालका उमाच्या बालका आलो रंगणी गुण गाया तुझा दास विनवितो खास जाणून घे स्पंदना गौरीच्या तू गौरी वंदना वंदना तुलाही माझी वंदना पावना पावना गणेशा सभारंगना झुम चंदन वाजती पैठण नाचती रंगनाथ गौरीच्या तू गौरी नंदना वंदना वंदना तुलाही माझी वंदना 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 तुलाही माझी वंदना पावना पावना गणेशा सभारंगना वंदना वंदना तुम्हाला ही माझी वंदना भावना पावना गणेशा या सभारंगना छुम छुम चनन वाजती पैंजन नाचती रंगनाथ अरे गौरीच्या तू गौरी नंदना
आवर्जून नाव घ्यायची आवश्यकता नाही तशी, तरी सुद्धा या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा निश्चितपणे पाथर्डगाव आहे. पण मी गेले 2 वर्ष कार्यक्रम करतोय, पाहतो. दादाने सुद्धा मागाशी उल्लेख केला, आम्ही ज्या वर्षी आलो त्या वर्षी म्हणजे मंडप बांधला होता, पण 2 वर्षात खूप चांगलं प्रगती या पाथर्डच्या या विठ्ठल रखुमाई देवस्थानाचे सगळे तुम्ही म्हणजे सगळे गावकरी यांनी केलेले आहे. आज डबल मजली रंगमंच वरती सुद्धा एक रूम आहे की म्हणजे चेंजिंग वगैरे करायला, काय उद्या कार्यक्रम असेल तरी ही निश्चितपणे. आणि सगळी लोक तुम्ही झिजता यासाठी खूप आनंद वाटतो आम्हाला सुद्धा. आम्ही 2 वर्षापूर्वी ज्या घरामध्ये उतरलो, आजही मंडळी पण नव्हती, आमची पोरं डायरेक्ट त्याच घरात गेली. ते घर 22ला आम्ही त्याच घरात आलो होतो. आता त्यांचं नाव मला माहिती नाही, ती मंडळी सुद्धा इतकी प्रेमळ आहे सगळी घरातली त्या लोक. आम्ही 2022 साली आलो आणि यंदा सुद्धा सगळी मुलं आपोआप त्यांची पावलं त्याच घरात फिरली अचानक. ही मंडळी खूप प्रेमळ आहेत, याच गावातली आहेत, याच इथंच बाजूची आहे शेजारची तुमच्या. म्हणजे अशी बरीचशी मंडळं आहेत. त्यातील एक नाव आहे सर्वांनी अनिल शाहीर, अनिल कृष्ण धाडवे या गावचे मानकरी आहेत. आणि या गाण्यासाठी दादांनी 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक दिले आहे, त्यांनाही महाराजा मुद्रा. त्याचप्रमाणे कैलासवासी सुरेश गोविंद धाडवे यांच्या स्मरणार्थ त्यांची नात कुमारी स्वर्णी मिलिंद धाडवे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं हे बहारदार पारितोषिक आलेलं आहे. गवळण ऐका म्हणायचे काय, गवळण जरा वेगळी देणार होतो, पण बघा आजचा दिवस आहे, वातावरण आणि माझी अनेक गाणी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या लोकांसमोर जातात आणि मग तेच मी जर गायलं तर बुवा का लोक म्हणते बुवा ह्या परवा हाच गायला होता म्हणजे असं म्हणतात लोक सगळे. आणि मग ते आपल्याला नको, ते आपल्या वाट्याला नको, म्हणून आपला जरी कालचा एक दिवस मिळाला असला तर त्याच्यामध्ये 100% तयारी मी केलेली आहे. त्याच्याबद्दल वाद नसावा. गवळण आज नवीन देतो. गवळण एक आणली होती वेगळी जी या तुमच्या गावातील शाहीर आहेत सुशांत बुवा घराटे, चांगले शाहीर आहेत. त्यांनाही परवाच्या बारीमध्ये 4 गोष्टी काय सांगायच्या चांगल्याच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि त्यांचीच बारी आमच्या शिष्यासोबत झाली, शाहीर ऋषिकेश कदम, आणि त्यांची बारी झालेली आहे. तेव्हा त्यांनी गवळण दिली होती. ऍक्च्युली गवळण सुशांत बुवांसाठी नव्हती, पण आजच्या बुवासाठी निश्चितपणे ती गवळण लागू होती. पण एक मुकडा तेवढा ऐकवतो. आणि माझी आजची गवळण जरा वेगळी आहे, कारण ती गवळण युट्यूबला गेलेली आहे ऐका ना. पण ते आपलं उसणं आपलं शिळ काय गाण्यात मजा नाही आहे, म्हणून मी म्हटलं नाही गायचं ते आपण, चला असू दे, आपण नवीन आणले, आपण नवीनच गाऊया. पण गवळण सुंदर होती, आजच्या शहरांसाठी ती लागू पण आहे. ते का मी असं म्हणतोय ते तुम्हाला आल्यावर समजते, मी असं का म्हणतोय. मी असं का म्हणतोय ते आल्यावर तुम्हाला समजेल, है ना. आई एक विरा माऊली कृपेची सावली हाकेला धावली. सगळ्यांच्या पाठी ती गवळण त्यांनी दिलेली आहे, युट्यूबला गेलेली आहे. त्याच्यामुळं आजच्या दिवसासाठी ती मी गवळण नाही घेत आहे. सुंदर गवळण होती, त्याच्यासाठीच होती, जास्त दिली होती, पण नको आज. चला सुशांत बुवांसोबत ती गवळण झालेली आहे आणि युट्यूबला तुम्ही ऐकलेली असेल मला वाटतं. त्याच्यामुळे त्याचा नवीन विषय घेऊया. काय म्हणायचं आहे, नको नवीन देऊ. काल रातीला अंटीची गाणी तुमची पाठ असतात मला माहिती आहे, पण ती गवळण परवाची गावात नाही, टेन्शन घेऊ नका. हा तुमची सगळ्यांची शंका असते, युट्यूबर्स तुमची शंका असते. नेतो सचिन बुवा नवीन दर दिवशी, आजची ना उद्या सलग बारी असते ना तरी नवीनच दिला असतं. एवढं चॅलेंज आहे, एवढं सगळ्यांना मिळून छाती टोक का बोलतो, नवीन देणारच दर दिवशी. काय असं होईल माहिती, इकडे तिकडे होईल थोडासा स्वर बीर इकडे तिकडे होतो. जो नवीन देतो, जो प्रयत्न करतो तोच चुकतो. कधीतरी अमावस्या पौर्णिमेला वारी करणार 8-8 दिवस प्रॅक्टिस करतात. माझ्यासोबत वारी असेल तेव्हा हम प्रॅक्टिस कुछ नाही करते, डायरेक्ट आते हैं, डायरेक्ट धडाका. आमची प्रॅक्टिस काय नसते हो.
माझ्यासोबत वारी असेल ना ते 8-8 दिवस एका गवलनीची 8-8 दिवस प्रॅक्टिस करतात. आपण प्रॅक्टिस करत नाही. आपण डायरेक्ट धुमधडाका कसा आहे तो बघा. परवा वारी केलं तुम्हाला माहिती आहे. कालचा दिवस झोपण्यात गेलाय आणि आजचा दिवस प्रवासात गेलेला आहे. त्यामुळे वेळ नाही मिळाला. तरी सुद्धा तयारी कशी असते ते ऐका. राधेनं कानाला सांगितलंय काम. आता हा शान जोडीतला आहे. तो ज्याला कळेल त्यालाच कळेल. मला तर कळेल, नक्कीच कळेल. आणि मी असं का बोलतोय ते मी आता नाही सांगणार. मी दुसऱ्या बारीत आल्यावर सांगेन. राधेनं कानाला सांगितलंय काम. साधी भाषा, सरळ भाषा, अडाण्यातल्या अडाणी. आता इतकं सगळे अडाणी नाही, सगळे अँड्रॉइड पीस वापरणारे आहे. पण साध्यातल्या साध्या माणसाला समजणारी अशी भाषा आहे. राधेनं कानाला सांगितलंय काम. कामाला आला ना पण कामाला आला नाही हा घनश्याम. एक काम सांगितलं राधेनं कृष्णाला, पण काय ते कृष्णानं केलं नाही. आणि ते काम काय वो आल्यावर सांगतील, नाही तर मी सांगेन, काय काळजी नसा. राधेनं कान्हाला सांगितलंय काम. पण कामाला आला नाही घनश्याम. विचारलं याला तू का नाही रे आला. राधेनं विचारलं याला तू का नाही रे आला. तेव्हा सांगे ना आपली नड. राजाने विचारलं का नाही आलास, मी तुला हे काम सांगितलं होतं ते का नाही केलंस. तेव्हा सांगे ना आपली नड. याला बोलायचं मी ना धड. कृष्णा याला बोलायचं मी ना धड. जीभ झाली तुझी जीभ झाली कशाने जड. माझी विनंती आहे मंडळाला, ज्यांचं नाव बोर्डावर आहे त्यांनी मला 2-4 शिव्या घालाव्यात पटवून चालेल. पण ज्यांचं नाव पासावर नाही, ज्यांचं नाव बॅनरवर नाही, आणि जर त्रयस्थ माणूस जर आज
बहुधा मला दुसऱ्यांदा संधी मिळालेली आहे. मी अनेक असे रंगमंच आहेत जिथं मी 3-3 वर्ष कार्यक्रम केलेले आहेत. पण जाणून बुजून कोणतरी जरा आज बाहेर जाऊन आज शाहीर एकनाथ टिके आहेत, त्यांनी माझ्यावर जरूर बोलावं, माझी मागणी आहे. त्यांनी 5 बघावा, दोन्ही मंडळाने आमचा 5 बघावा, मंडळाने दोघांसाठी. आणि पासावर ज्यांचे आता टाकतील पासावर ज्यांचं नाव असेल, बॅनरवर ज्यांचं नाव असेल, त्यांनी बोलावं, शाहिरांनी जरूर बोलावं. माझ्या मी अजिबात बोलणार नाही. पण त्रयस्थ माणूस कोण बोलायला लागला आणि वेगळी टीका टिप्पणी आज केली तर ह्यांची वरात आज मी पालीपर्यंत काढणार एवढं नक्की. पहिल्या जास्त लांब बसलेलं नाही, तिथं सुरुवात करू. यांना पहिल्या बारीतच सांगणार मी. म्हणून प्रेमाचा सल्ला आहे, प्रेमानं घ्या तर सुखात राहाल, नाहीतर चांगली सोडून घ्या. सचिन बोळ म्हणतात मला, ऐका. सोडीला घेऊन सौंगडी येतो, दही दूध लोणी चोरून खातो, फुगवून गाल वटरून डोळे, फुगवून गाल वटरून डोळे, कान हलवून हातात उड, याला बोलायचं मी ना धड, याला बोलायचं मी ना धड, याला बोलायचं मी ना धड, जीव तुझी कशानं झाली जड, याला बोलायचं मी ना धड, जीव तुझी कशाने झाली जड, याला बोलायचं मी ना धड, याला बोलायचं मी ना धड, जीव तुझी कशाने झाली जड. कामाची आला मुळी ना गती, अहो राधेची वाटते, या राधेची वाटते मनात भीती, सांगितलेलं काम काय केलेलं नाही. म्हणून कामाची आला मुळी ना, कामाची आला मुळी ना गती, राधेची आला राधेची उगाच वाटते भीती, येऊन काठी लागेल पाठी, येऊन काठी लागेल पाठी, अंगावर उठतील लड, तुझ्या अंगावर उठतील लड, याला बोलायचं मी ना धड, याला बोलायचं मी ना धड, जीव तुझी झाली कशाने धड, याला बोलायचं मी ना धड, जीव तुझी झाली कशाने धड, याला बोलायचं मी ना धड, जीव तुझी झाली कशाने धड, याला बोलायचं मी ना धड, जीव तुझी झाली कशाने धड. राधेनं कानाला सांगितलंय काम, कामाला आला ना घनश्याम, विचारलं याला काय रण आला, विचारलं याला तुझा नाही आला, तेव्हा सांगे ना आपली नड, याला बोलायचं मी ना धड, काम सांगितलं होतं राधेने, ते काय केलं नाही कृष्णाने. आणि म्हणून ती कृष्णाला विचारते, कृष्णा मी तुला काम सांगितलं होतं ते तू काय केलं नाहीस, मग तू आता बोल की तू का नाही आलास, मी तू माझ्या या मी दिलेल्या वेळेत तू का नाही पोहोचलास कृष्णा, अशी राधा विचारते. आणि म्हणते तेव्हा सांगे ना आपली नड, काहीतरी कारण असेल, अडचण असेल म्हणून तू आला नसशील, तू सांग ना तुझी नड काय, अडचण काय आहे तुझी, सांगे ना आपली नड, याला बोलायचं मी ना धड, अजून बोलायचं मी ना धड, अरे जीभ तुझी कशानं झाले जड.
ज्याला कळायचा शाण्याला शब्दाचा मान, येण्याला काठीन धोपटा काय पोकल बाबून मारा काय करत नसतो, पण जो शब्दानं समजतो तो खरा शाणा. आणि म्हणून तसा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवलाय सगळ्यांच्या शायरांसमोर सुद्धा. त्यांनाही बोलायचं काय वाईट मला कारण नाही, मी बोलन व्हायचा टाइम आहे अजून, मला बोलाय अजून थोडा टाइम आहे. म्हणून मित्रांनो, शर्माने शाहीर एकाची लांबोरे बुवा आलेला आहे, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. याच गर्दीमध्ये कुठेतरी निश्चितपणे असतील. आणि मित्रांनो, कुठलं कोरोना शीट डाऊन करा. तर त्यांना असं नको वाटायला की आज मी आलोय आणि बुवा मग असं नाही विषय. परवा शायरांचा आणि माझा हातकांब्यामध्ये कार्यक्रम झाला. सुशांत बुवा कराटे आणि माझा कार्यक्रम हातकांब्यामध्ये झाला. आणि आता बुवांचा काही संबंध नव्हता, लांबोरे बुवांचा परवा. पण तरी सुद्धा त्यांचा जो गण आहे सुंदर गण आहे. आईचा गण सुंदर खूप लिहिलाय. बरीचशी गाणी त्यांची आहेत जी चांगली. आता काय इलेक्शन मध्ये पण घुसलेत बुवा, काय काय आता करतील 23 तारखेपर्यंत आपला करा, आपलं काय कमवायचं आहे तो असो, त्याच्यात नाही विषय. पण परवा सुद्धा मला फरमाईश आली आणि खरोखर सांगतो लांबोरे बुवा, तुम्ही जिथं कुठे असाल ऐकत असाल हे शब्द निश्चितपणे ऐका. तुम्ही जेव्हा जेव्हा नसताना माझ्या बारीला तरी सुद्धा आईच्या गाण्याची हे कटिंग मला येते. या ठिकाणी राजेंद्रांच्या माध्यमातून राजेंद्र खेडेकर गावासकट सांगतो, राजेंद्र खेडेकर गाव तिवरे मेढे यांच्या माध्यमातून 500 रुपये आले. म्हणजे आईच्या गाण्याची कट तेवढी द्या, तेवढी आपलं बघा. नाही तर बुवा तुम्हाला असं वेगळं नको वाटायला, तुम्ही नसता जेव्हा माझ्या जोडीला असं तुम्ही आलाय, मला माहिती आहे गर्दीमध्ये कुठेतरी आहे आणि हे शब्द माझे निश्चितपणे तुम्ही ऐकताय याची मला खात्री आहे. तरी सुद्धा तुम्ही नसताना सुद्धा मला 2-3 वेळा तुम्ही माझ्या जोडीला नव्हता तरी सुद्धा दुसरे बुवा होते तरी सुद्धा या गाण्याची कट द्या असं मला फरमाईश बऱ्याच वेळा आलेली आहे. आणि हे सत्य आहे, मी रंगमंचावर बोललेलं आहे, मी खोटा बोलणार नाही. आणि हा विठुरायाचा दरबार आहे, यात तो खोटं चालणारच नाही. निश्चितपणे खरा खोटं नाही निवडा करणारा माझा विठुराया माझे रखपाय बसलेले आहे. आणि निश्चितपणे हे खरंच सांगतोय तुम्हाला. दादाने सुद्धा फरमाईश दिले. तर बुवांचा गण सुंदर आहे, मी त्यांच्या इतका सुंदर गाऊ शकत नाही, पण कटिंग मी सुंदर काढलेली आहे. फक्त बुवांचा पहिला गण ऐकवतो आणि कट देतो. ऐक विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणारा आहे ना आपला तो लंबोदर, गाडवड करून सारी करतो मी सोय, पण दरवर्षा सारखं मात सजू दे घर, सांगल काय काय आणू. मला वाटतंय शाहीर उपस्थित आहे तर, आणि राग नसावा, लोभ नसावा किंवा राग नसावा शाहीर, कारण शक्तिवाले शाहीर आम्ही सुद्धा तुमच्या भौरीमध्ये दुसऱ्या बारीत येतो. तर माझी विनंती आहे, तुम्ही जर जवळ असाल तर हे गाणं जर तुमच्या आवाजातून गेलं फार बरं होईल, मग मी उत्तर देईन. माझी विनंती आहे, जर जवळ तुम्ही असतील तर बघा, शक्तितुरा भेद आहेच. आपण रंगमंचावर दुश्मन, हा दुश्मनी रंगमंचापुरती. परवा सुशांत भावानं पण सांगितलं, मी 4 शब्द चांगलंच सांगितले, ते युट्यूबला आले ते बघा तुम्ही सावकाश, काळजी करू नका. त्यांची पण बघा आणि माझी पण बघा, भाषा बघा, संस्कार बघा. मी असं नाही म्हणणार त्यांचे वाईट आहेत म्हणून, त्यांच्या आई बाबांना दोष देणार नाही, कुणालाच नाही, ना लांबोरे बुवांना ना आजच्या डिके बुवांना मी कुणालाच दोष देत नाही. हा आपण आपले संस्कार आपण आत्मसात करायचे असतात. 4 शब्द चांगलंच सांगितले त्यांना. फक्त लांबोरे बुवांना विनंती की जर तुम्ही जवळ असाल तर हे गाणं तुमचं आहे, तुमच्या आवाजात झालं तर फार होईल चांगलं. मी देतोय तुम्हाला वेळ, जरा 5 मिनिटं आलात तर फार बरं होईल. येतात कोणतरी येतात, थांबा, कोणतरी येत आहे. आलं काय? विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणारा आहे ना आपला
सजू दे घर सांगल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. सुंदर गाणं. बुवा लाजत असते, असू द्या, लाजतायत पण गाजतायत महाराष्ट्रामध्ये. आज लाजतायत पण महाराष्ट्रामध्ये गाजतायत. म्हणून उत्तर कसं दिलं ऐका. त्या उत्तराची मित्रांनो म्हणजे मोठेपणा नव्हे, पण त्या उत्तराला समाजानं मान्य केलं म्हणून हे 500 येतात ना. बुवा नसलेल्या माझ्या जोडीला तरी त्यांच्याकडून मला फरमाईश येते, बुवा ते आईच्या गाण्याची कट काय दिली होती द्या, हे 500 घ्या, पण ती कट तेवढे आम्हाला ऐकून दाखवा. कशी कट ऐका. बुवाने आईला विनवलं की आहे हा नोकरी धंदा करायला पोटा पाण्यासाठी मी मुंबईला आहे, काय काय आणू सांग, मी कर्ज काढीन काही करीन, पण गणपतीला गौराईला सजवायसाठी काय नाही काहीतरी लेख करणार तुझा, असं त्यांनी आईला विनवलं. मग आई काय म्हणते आता. आता माझी बाजू शक्तीवाल्याची. आई काय म्हणते आहे का. आई काय म्हणते. आई बाप सोडून गावी प्रत्येक घराला टाळी लागलेली आहे. म्हातारा म्हातारी दोघच गावात आहेत घरात त्या राहायला, बाकी सगळं मुंबई पुण्याला पोटा पाण्याच्या मागं बायका पोरा घेऊन. आई काय म्हणते. आई बाप सोडून गावी अरे पोटासाठी गेलास तुर, पण दिन रात मला लेकरा गाड्यात तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाला मी वर्षभर. त्याला पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बाबा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बाबा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या. बाबा काय नको आणू, तू फक्त ये. मी नातवंडांना वर्षभर पाहिलेला आहे, माझा काळीच तुटतोय तुझ्यासाठी, मला हुरहुर लागलेली आहे तुझी. नातवंडांना घेऊन ये, सुनाला घेऊन ये, 1-2-4 दिवस राहा आणि आपला खुशाल तुझ्या मुंबईच्या घरात किंवा काय पुण्याला कुठं राहत असेल तिकडं तू जा, अशी आई सांगते. आणि हे कटिंग मित्रांनो समाजानं निश्चितपणे मान्य केलेले आहे. आणि म्हणून मला अजूनपर्यंत ही बक्षिसं येतात ना. गोवा नसलं ना वारीला माझ्या जोडीला तरी परवा पण आली. काय रो परवा 10 तारखेला हात खांब्यात बारी गेली. मोठ्या बुवा तुमच्या गावातलेच बुवा होते जोडीला. परवा पण फरमाईश आली तेव्हा पण घेतलं 500, आज पण 500 घेतले. MH014 12 म्हणजे पुन्हा, 14 म्हणजे कुठलं ना ते म्हणजे पुन्हा 14 कुठं पुन्हा 12 पुन्हा. MH014 गाडी नंबर आहे का. MH014 DM धनंजय मुंडे DM. MH014 DM 6923 6923 6923 टेम्पो आहे. गाडी काढावी. वैभव कडू याच गाण्याची फरमाईश वैभव कडू दादांच्या माध्यमातून. हा MH0 वाला मालक संघटना MH014 त्यांच्याकडे चावी आहे. DM 6923 आपली गाडी ताबडतोब मार्गस्थ करावी, अन्यथा लॉक केली जाईल. आहे का नाही तर हवा काढली जाईल असं म्हणू काय चालेल काय मंडळी. वेळेत जा आपलं. हा आवाज तुमच्यासाठी आहे, खास फरमाईश तुमच्यासाठी 200 रुपये आलंय बघा बक्षीस तुमची गाडी काढण्यासाठी. तुम्हाला काळजी नको काय. MH014 DM 6923 तुमच्यासाठी ही पुकार तुमच्यासाठी पुकार आहे. गाडी थोडीशी मार्गस्थ करा, थोडंसं आजूबाजूला लावा एवढी विनंती. शेवटचं गाणं शायरांना लेखी विषय मी दिलेला आहे. तुमच्या पण गावातल्या शायरांकडे माझा लेखी विषय आहे. तुमच्याच गावातल्या नव्हे तर कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे. निश्चितपणे
लांबोरे बुवा सुद्धा आलेले आहेत, त्यांना पण दिलेला आहे तो. मी विचारलंय बुवांना, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. मोठ्या नाही का म्हणजे हा, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. निसर्गाचा नियम आहे, स्त्री आणि पुरुषाचा संग व्हावा लागतो तेव्हाच बाळ जन्माला येतं. मी निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा प्रश्न आहे. मी विचारतोय बुवाना, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्या बाळाचं गाव काय? निश्चितपणे त्याला बाजू मी दिलेल्या आहेत, बऱ्याचशा बाजू आहेत. गणपती सांगितलं मला, कोणी भगीरथ सांगितलं, जालिंदर सांगितलं, आणखीन कोणी बलिराम सांगितलं, बऱ्याचशा बाजू मी त्यांना दिल्या. तर हे नाही, माझी अट फक्त एवढीच आहे की माझ्या ग्रंथाचं नाव सांगा. ग्रंथ इथं नाही आणला तरी चालेल, फक्त नाव सांगितलं. खानदानी शायराची औलाद आहे, मोठ्या मनानं मान्य करीन असं मी सांगितलेलं आहे. फक्त नाव सांगा, ग्रंथ आणायची मी गरज पण नाही, फक्त नाव सांगायचं. तुम्ही ग्रंथाचं बुवा अमुक अमुक ग्रंथात तुमचं उत्तर आहे, एवढं जरी बोललात ना, त्याचं नाव नाही सांगितलं तरी चालेल, त्याचं नाव नाही सांगितलं तरी, फक्त ग्रंथाचं नाव सांगा, ही माझी अट आहे. मी त्यांना दिलेली आहे. कोकणातल्या अनेक शायरांकडे बोलतोय आणि तोच माझा विषय, मी गद्यामधला जो विषय आहे तो मी गद्यामध्ये मांडलेला आहे. कसा आहे तो ऐका आणि कार्यक्रमाची सांगत. हारे 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 हरे, हम तो दिल से हारे, या हो विकासला मोरे, हम तो दिल से हारे. अजून म्हणजे परवाचे 500 आणि आताचे 300, म्हणजे 800 आमच्या उधारी राहिले. आमचं 200, 800 आमच्या उधारी. परवा 500 देऊन गेले परवाच्या वारीत, आणि आज येऊन हे 300. गवळण फरमाईश घ्या, गवळण 300. 800 रुपये आमच्यावर ठेवून गेलं उधारी. घेणार गाणं घेणार. आणि ते वजीर आणि शंकर ते ही गाणं म्हणणार. वेळेचं बंधन आहे, गाणं मी घेणार निश्चितपणे, त्याच्यामध्ये वाद नाही. 800 दिले उधार आपल्यावर आहे. मागचं 500. ऐका, गवळण झाली आता, ऐका. फरमाईश खेळ नवे हा शाहीर 52 पत्त्याचा, मैथे चालतो बोलबाला सत्याचा, उत्तर द्यावे सवाल माझा नित्याचा, पण यावे नीट अभ्यास करून, मजारे गुरु घरी जा रे, नको अकलेचे तोडू तारे, जा रे गुरु घरी जा रे, नको अकलेचे तोडू तारे, जा रे गुरु घरी जा रे, नको अकलेचे तोडू तारे, जा रे गुरु घरी जा रे, नको अकलेचे तोडू तारे. खेळ नवे हा शाहीर 52 पत्त्याचा, इथे चालतो बोलबाला सत्याचा, उत्तर द्यावे सवाल माझा नित्याचा, द्यावे नीट अभ्यास करून, जा रे गुरु घरी जा रे, अकलेचे तोडू तारे, जा रे गुरु घरी जा रे, अकलेचे तोडू तारे, जा रे गुरु घरी जा रे, अकलेचे तोडू तारे. घडले नवल जन्मास आला, दोन्ही आई नाही बाप त्याला, कुणी हासा चमत्कार केला,
सांगावे नाव तुम्ही या भरल्या सभेला मग यावे गुरुला घरी आम्हाला विचारू हो 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 सारे गुरु घरी जारे नका अकलेचे तोडू तारे. वेळ सुद्धा खूप झालाय. पहिल्या फेरीसाठी बुवांना शुभेच्छा. पहिली फेरी संपवतो. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. धन्यवाद.